नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवणार आहे बिना चहा पावडरचा चहा। तर त्यासाठी मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। 1 कप चहा मला बनवायचा म्हणून मी अर्धी वाटी साखर पातेल्यात टाकलेली आहे। गॅस थोडा मंद करून चमच्याने साखर अशी ढवळत राहायचं आहे। जोपर्यंत साखर लाल होत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं आहे। चहा पावडर जर घरी नसेल किंवा असा चहा जर तुम्हाला प्यायचा असेल तर तुम्ही असा चहा बनवू शकता। तर पहा, आता साखर आपली विघरलेली आहे आणि कलर पण लाल येत आहे। थोडासा लाल कलर येईपर्यंत आणखी चमच्याने ढवळून घ्यायचा आहे। तर आता लाल कलर आलेला आहे, त्यामध्ये मी 1 कप दूध टाकणार आहे। तुम्हाला जर कोरा चहा बनवायचा असेल तर तुम्ही दुधाऐवजी पाणी टाकू शकता। कोरा चहा पण खूप छान लागतो। त्यानंतर चमच्याने जी साखर चिटकलेली आहे बुडाला तर ती अशी ढवळून घ्यायची आहे। चमच्याने सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे साखर विघरून जाईल। जर घरी पाहुणे आले आणि चहा पावडर नसेल तर अजिबात कोणाला मागायला किंवा दुकानात जायची गरज नाही। तुम्ही असा चहा बनवू शकता, पाहुण्यांना पण समजणार नाही आणि तुम्हाला पण। तर चहा आता उकळत आहे। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। अशी साखर आतमध्ये दिसते, त्यामुळे चमच्याने सारखं ढवळत राहा। त्यानंतर मी टाकणार आहे इलायची आणि बडीशेप पावडर, जे मी बारीक करून घेतलेली आहे। तर आता चहा चांगला उकळलेला आहे, साखर पण पूर्ण विघरलेली आहे। खूप छान असा कलर चहाला आलेला आहे। तर चहा मी कपात ओतून घेते। तुम्ही पाहू शकता, तुम्हाला विश्वास पण बसणार नाही, त्यामुळे तुम्ही हा चहा नक्की बनवून पहा आणि चहा कसा झाला हे कमेंट करून सांगा। तर पाहू शकता तुम्ही, आता चहा तयार झालेला आहे। चहासोबत मी घेतलेली आहेत बिस्किट खायला। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।